नमस्कार मित्रांनो, आजची घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जवळच्या एका छोट्या गावातील आहे. त्या गावामध्ये मनीषा राहत असते. मनीषा ही 28 वर्षांची स्त्री होती, पण तिच्या पतीचं कोविडमध्ये दुःखद निधन झालेलं असतं. तिचा एकुलता एक लहान मुलगा तिच्यासोबत राहत असतो. तो आता शाळेमध्ये जात असतो. गावातच तिच्या पतीचं किराणा दुकान होतं. पतीच्या निधनानंतर ते किराणा दुकान आता मनीषा सांभाळू लागली. त्यांचं किराणा दुकान हे गावाच्या मुख्य रस्त्यालगत असल्यामुळे ते चांगलं चालायचं. गावामध्येच मनीषाची एक मैत्रीण होती, ज्याचं नाव होतं पूजा. जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा या दोघी मैत्रिणी भेटायच्या आणि त्यांच्या गप्पा रंगायच्या. असाच सप्टेंबर 2025चा दिवस असतो. मनीषाची मैत्रीण पूजा तिच्याकडे आली आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता पूजा तिला म्हणाली, तुझ्या घरामध्ये जो एक एक्स्ट्रा रूम आहे, एक अतिरिक्त खोली आहे, ती जर तू भाड्याने दिलीस तर तुला भाडं मिळेल. त्यातूनही तुला पैसे मिळू शकतात. ही युक्ती मनीषाला पटली. ती म्हणाली, हो, हे तर मी विचारच केला नव्हता. आता मी इथे कोणी भाडेकरू मिळतो का ते बघते, म्हणजे मला त्याचेही पैसे मिळतील. आता पतीच्या निधनानंतर मनीषा ही एकटीच असते. पूर्ण घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर येऊन पडलेली असते. सकाळी उठल्यापासून ती मुलाची तयारी, स्वयंपाक वगैरे सगळं करते. मुलगा शाळेत गेल्यावर ती किराणा दुकानात जाते आणि आपलं काम सांभाळत असते. पण पतीच्या निधनानंतर मनीषा एकटीच असते. त्यामुळे तिला एकटेपणा जाणवू लागतो. दिवसभर कामामध्ये कसा वेळ जातो ते कळत नाही. पण जेव्हा रात्र होते, तेव्हा तिला तिच्या पतीची आठवण येते. तिला हा एकटेपणा सतावतो. तिला आता कोणाचं तरी प्रेम हवं होतं. ती आता कुठल्या नवीन जोडीदाराचा विचार करू लागलेली असते. पण कोण मिळेल, कधी मिळेल आणि कसा मिळेल, या विचारांमध्ये ती कुठलाही पाऊल उचलत नव्हती. कारण तिला भीती होती की समोरचा व्यक्ती कसा असेल, विश्वासू असेल की नाही. पण या सर्वांमध्ये तिच्या शारीरिक आणि मानसिक इच्छा व गरजा या अतृप्तच राहायच्या. अशातच काही दिवस गेले. 22 सप्टेंबर 2025च्या दिवशी मनीषा आपल्या दुकानावर होती. तिथे काही ग्राहक होते. त्यांना तिने सामान दिलं आणि त्यानंतर ते तिथून निघून गेले. तेवढ्यात अचानक संध्याकाळच्या वेळी तिथे एक ट्रक आला. ट्रक ड्रायव्हर उतरला आणि त्याच्या ट्रकचं टायर पंक्चर झालेलं होतं. त्यामुळे तो खूप वैतागलेला होता. तो लगेच जवळ असलेल्या मनीषाच्या किराणा दुकानावर आला आणि तिथे आल्यावर तो सिगरेट मागू लागला आणि तिथेच सिगरेट पिऊ लागला. जेव्हा त्याने मनीषाला पाहिलं तेव्हा मनीषाच्या सौंदर्याकडे पाहून तो मोहित झाला. त्याला असं वाटलं की ही स्त्री किती सुंदर आहे. त्यामुळे तो तिच्यासोबत गप्पा मारू लागला. तो म्हणाला, आपलं नाव काय आहे? आपण गावामध्येच राहता का? तुमचा नवरा काय करतो? त्यावर मनीषाने त्याला सांगितलं, माझ्या पतीचं निधन कोविडमध्ये झालं आहे आणि मी आता एकटीच आहे. आता हे ऐकून त्या ड्रायव्हरच्या मनामध्ये विचार येतो की आपलं काम सोपं झालं आहे. मनीषाने त्याला विचारलं, आपलं नाव काय आहे आणि आपल्या गाडीला काय झालं आहे? तो म्हणाला, माझं नाव राकेश आहे आणि मी माल घेऊन चाललो होतो. पण माझ्या ट्रकचं टायर पंक्चर झालं आहे. आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि मला कुठेही काही मदत मिळत नाही. तुम्ही माझी मदत कराल का? त्यावर मनीषा म्हणाली, तुम्हाला काय मदत हवी आहे? तो राकेश म्हणाला, मला आजचा दिवस तुमच्याकडे राहू द्या. मी उद्या सकाळी लगेच उठून आपल्या रस्त्याने निघून जाईन. मनीषाने हे ऐकून थोडा वेळ विचार केला आणि त्याला म्हणाली, ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. तसेही माझ्या घरामध्ये एक एक्स्ट्रा रूम आहे. तिथे तुम्ही राहू शकता. संध्याकाळी ती त्याला जेवण वगैरे देते. रात्री 9:30 वाजता मनीषा त्याला म्हणते, तुमचं जेवण व्यवस्थित झालं ना? तुम्हाला अजून काही हवं आहे का? त्यावर राकेश म्हणतो, जेवण व्यवस्थित झालं आहे. आणि आता जशी मनीषा तिथून निघणार होती, अचानक तो राकेश तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, तुम्ही खूप सुंदर दिसता. मला तुमच्यासोबत काही वेळ घालवायचा आहे. त्यावर मनीषा थोडीशी लाजते. ती नकार द्यायचा प्रयत्न करते. पण तो तिला म्हणतो, मी तुम्हाला काही पैसे देईन. तो लगेच आपल्या खिशातून 2,000 रुपये काढतो आणि तिला देतो. आता पैसा पाहून मनीषाच्या मनामध्ये लोभ निर्माण होतो. तिला तसाही एका जोडीदाराची आवश्यकता होती. त्यामुळे ती शांत राहते. त्या रात्री दोघं बराच वेळ एकमेकांसोबत घालवतात. सकाळी राकेश लवकर उठतो आणि तिथून निघण्याआधी मनीषाला अजून काही पैसे देतो आणि तिला सांगतो, मला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा मी तुझ्याकडे येत जाईन आणि तुला काही पैसेही देत जाईन. असं म्हणून तो तिथून निघून जातो. त्या दिवशी मनीषा खूप खुश असते.
कारण पतीच्या निधनानंतर ती पहिल्यांदाच कोणाच्या जवळ आली होती. आता परत 2 दिवसांनी तो ड्रायव्हर म्हणजे राकेश तिच्याकडे आला आणि त्याच प्रकारे त्यांचे संबंध सुरू झाले. आता दर 2-3 दिवसांनी तो तिच्याकडे येऊ लागला आणि तिच्यासोबत रात्र घालवू लागला. काही दिवस जातात आणि राकेश आपल्या मित्रासोबत दारू पीत बसलेला असतो. त्यांची पार्टी सुरू असते. जेव्हा त्याला खूप नशा चढते, तेव्हा तो आपल्या मित्राला म्हणतो, "मला एक स्त्री भेटली आहे, मनीषा नावाची. मला वाटेल तेव्हा मी तिच्याकडे जातो आणि तिच्यासोबत वेळ घालवतो. ती एवढी सुंदर आहे की काय सांगू." नशेमध्ये राकेश आपल्या मित्राला तिचा फोटो दाखवतो. तो फोटो पाहून त्याचा मित्र संजय म्हणतो, "एवढी सुंदर स्त्री तुला कुठे भेटली? मलाही तिच्याकडे घेऊन चल." त्यावर राकेश म्हणतो, "मला आधी तिला फोन करून विचारावं लागेल." पुढे तो आपल्या मित्राला सांगतो, "ती पैसेही घेते." त्यावर त्याचा मित्र म्हणतो, "ठीक आहे, मी तिला वाटेल तेवढे पैसे देईन." त्यावर राकेश लगेच मनीषाला फोन करतो आणि सांगतो, "माझ्या मित्राला तुला भेटायची इच्छा आहे, तर त्याला मी आज घेऊन येऊ का?" त्यावर मनीषा म्हणते, "ठीक आहे, त्याला तुम्ही आज रात्री घेऊन या." त्या दिवशी संध्याकाळी 9:30 वाजतात आणि राकेश आपल्या मित्राला घेऊन मनीषाच्या घरी जातो. तिथे मनीषा आधी त्यांना म्हणते, "आधी मला पैसे द्या." त्यावर राकेश म्हणतो, "तू पैशाची काळजी करू नकोस." मनीषा म्हणते, "थांबा, मी माझ्या मुलाला झोपवून येते." ती आतमध्ये जाते, मुलाला झोपवते आणि परत येते. त्यानंतर ती त्या दोघांसोबत पूर्ण रात्र घालवते. सकाळ झाल्यावर ती त्या दोघांकडून पैसे घेते आणि ते दोघे आपल्या रस्त्याने निघून जातात. आता राकेशच्या मनामध्ये पैशाचा लालच निर्माण होतो. तो मनीषाला सांगतो, "माझ्याकडे एक बिझनेस आयडिया आहे. तू लखपती होऊ शकतेस." त्यावर मनीषा म्हणते, "कसं काय?" त्यावर तो म्हणतो, "माझा एक नाही तर अनेक ड्रायव्हर मित्र आहेत आणि जर तू तयार असशील तर मी प्रत्येकाला सांगतो. ते तुझ्याकडे येतील, तुझ्यासोबत वेळ घालवतील आणि तुला पैसे देतील." आता मनीषाच्या मनामध्ये लोभ निर्माण होतो. तिला वाटतं की तिच्या इच्छा व गरजा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर पैसेही मिळतील, म्हणून ती तयार होते. मनीषा राकेशला सांगते, "पण एका ग्राहकामागे मला किमान 3,000 रुपये पाहिजेत." तो म्हणतो, "ठीक आहे." आणि अशा प्रकारे राकेशने आपल्या मित्रांनाही मनीषाबद्दल सांगितलं आणि त्यांना तिच्याकडे पाठवायला सुरुवात केली. 22 ऑक्टोबर 2025च्या दिवशी मनीषाची मैत्रीण पूजा पुन्हा तिला भेटते आणि त्यांच्या गप्पा सुरू होतात. पूजा मनीषाला म्हणते, "आजकाल तू खूप खुश दिसते आहेस. काय झालंय हे? आणि तुझ्याकडे खूप पैसा आल्यासारखा वाटत आहे." कारण आता मनीषा नेहमी मेकअप करून नवीन कपड्यांमध्ये दिसत असते. त्यावर मनीषा तिला सगळा प्रकार सांगते. ती म्हणते, "मी अशा प्रकारचं काम करते. तुझी इच्छा असेल तर तूही हे करू शकतेस. यात खूप पैसा मिळतो." आता हे ऐकून पूजाला खूप राग येतो. ती म्हणते, "तू हे काही काम सुरू केलं आहेस. असं काही करू नकोस." आणि ती रागाने तिथून निघून जाते. पूजा आपल्या घरी जाते आणि आपल्या नवऱ्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. हे ऐकून तिच्या नवऱ्याच्या मनामध्ये वासना जागृत होते. त्याने मनीषाला आधी पाहिलं होतं. तोही तिच्या रूपावर घायाळ झाला होता. त्या रात्री तो आपल्या पत्नीला म्हणतो, "शेतामध्ये मला काही काम आहे." आणि तो सरळ मनीषाच्या घरी जातो. मनीषाने दार उघडलं तर पूजाचा नवरा तिच्यासमोर उभा असतो. ती त्याला विचारते, "काय झालं? पूजा ठीक आहे ना?" तो म्हणतो, "मला सगळं माहिती आहे." हे ऐकून मनीषा घाबरते. तो तिला धमकी देतो, "तू जर माझ्यासोबत वेळ घालवला नाहीस तर मी तुझं नाव संपूर्ण गावाला सांगून टाकेन." त्यावर मनीषा घाबरून जाते. ती म्हणते, "कृपा करून माझी बदनामी करू नका." तो म्हणतो, "मग मला जे हवं आहे ते होऊ दे." आणि त्या दिवसापासून तोही तिच्याकडे येऊ लागतो. असेच काही दिवस जातात आणि मनीषा आता खूप मालामाल होत असते. तिचे ग्राहकही वाढत असतात आणि तिच्याकडे पैसाही खूप येत असतो. बघता बघता आता नोव्हेंबर महिना येतो. तारीख असते 11 नोव्हेंबर 2025. त्या दिवशी मनीषा दुकानामध्ये होती आणि तिच्या दुकानामध्ये काही ग्राहक आलेले होते. तेव्हाच अचानक तिच्या पोटामध्ये खूप त्रास सुरू होतो. पोटदुखीमुळे तिला चक्कर येऊ लागते. त्यामुळे तिने थोडा वेळ आराम केला आणि दुकान बंद केलं. त्यानंतर ती शहराकडे डॉक्टरांकडे जाते. डॉक्टर तिच्या काही तपासण्या करतात आणि तिला सांगतात, "उद्या येऊन तुझे रिपोर्ट घेऊन जा." दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरच्या दिवशी ती परत डॉक्टरांकडे जाते. डॉक्टर जे तिला सांगतात ते ऐकून ती घाबरून जाते. डॉक्टर तिला विचारतात, "तू कुठल्या पुरुषांसोबत जवळीक ठेवली होती का?" त्यावर मनीषा म्हणते, "हो, काही ड्रायव्हर मित्र आहेत." त्यावर डॉक्टर म्हणतात, "त्यांच्यामुळे तुला एक मोठा आजार झाला आहे." डॉक्टर पुढे सांगतात,
तुला HIV झालेला आहे हे ऐकून मनीषा घाबरून जाते आणि तिथेच रडू लागते. ती डॉक्टरांना सांगते, जेव्हाही ते ड्रायव्हर यायचे तेव्हा त्यांनी प्रोटेक्शन वापरलं होतं. त्यावर डॉक्टर म्हणतात, कधी कधी त्यामध्ये त्रुटी असू शकतात. आता तुला हा आजार झालेला आहे आणि तू ज्यांच्यासोबत वेळ घालवला आहेस त्यांनाही धोका असू शकतो. डॉक्टर तिला काही औषधं लिहून देतात. ती दुःखी मनाने औषधं घेते आणि आपल्या घरी परत येते. आता जेव्हा ती घरी येते तेव्हा तिची मैत्रीण पूजा तिला भेटते. पूजा तिला विचारते, काय ग मनीषा, तुझी तब्येत खूप खराब दिसते आहे. त्यावर मनीषा रडू लागते आणि घडलेला सगळा प्रकार तिला सांगते. ती म्हणते, मला भयंकर आजार झाला आहे. हे ऐकून पूजा घाबरते आणि तिच्यापासून दूर होते. ती म्हणते, तुला मी आधीच सांगितलं होतं की असं काही करू नकोस. पूजा घरी जाते आणि आपल्या नवऱ्याला घडलेला प्रकार सांगते. हे ऐकून त्याच्या तर पायाखालची जमीन सरकते, कारण त्यानेही मनीषासोबत संबंध ठेवलेले असतात. तो लगेच शहराकडे डॉक्टरांकडे जातो आणि आपली तपासणी करून घेतो. दुसऱ्या दिवशी त्याला रिपोर्ट मिळतो. त्या रिपोर्टमध्ये असं समजतं की त्यालाही हा आजार झालेला आहे. हे कळल्यावर त्याला मनीषाचा खूप राग येतो. त्याला वाटतं की या स्त्रीमुळे माझं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. त्याच्या मनामध्ये प्रचंड राग निर्माण त्या होतो. रात्री पूजाचा नवरा खूप संतापलेल्या अवस्थेमध्ये घरामध्ये बसलेला असतो. त्याच्या डोक्यामध्ये सतत एकच विचार सुरू असतो की आता आपलं आयुष्य खराब झालं आहे. त्याला मनीषाचा प्रचंड राग येऊ लागतो. रागाच्या भरात तो घरामधून एक धारदार हत्यार घेतो आणि सरळ मनीषाच्या घरी जातो. त्यावेळी मनीषा आपल्या घरामध्ये झोपलेली असते. तिचा मुलगाही दुसऱ्या खोलीमध्ये झोपलेला असतो. तो घरामध्ये शिरतो आणि थेट मनीषाच्या खोलीमध्ये जातो. मनीषा काही समजण्याच्या आतच तो तिच्यावर हल्ला करतो. मनीषा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते. ती ओरडू लागते, पण तो थांबत नाही. काही वेळातच ती गंभीर जखमी होते आणि त्यामध्येच तिचा मृत्यू होतो. हे सगळं झाल्यानंतर तो तिथून पळून जात नाही. तो सरळ पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलिसांसमोर स्वतःहून कबुली देतो. तो पोलिसांना सांगतो, मी मनीषाचा जीव घेतला आहे. पोलीस त्याला ताब्यात घेतात आणि त्याला विचारतात, तू असं का केलं? त्यावर तो सांगतो, तिच्यामुळे मला मोठा आजार झाला. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. रागाच्या भरात मी हे केलं. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. मनीषाचा मृतदेह ताब्यात घेतला जातो आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जातो. पोलीस पुढील तपास सुरू करतात. चौकशीमध्ये संपूर्ण प्रकार हळूहळू समोर येऊ लागतो. गावामध्ये एकच खळबळ उडते. लोक वेगवेगळ्या चर्चा करू लागतात. काही लोक मनीषाला दोष देत होते, तर काही लोक म्हणत होते की कोणाचाही जीव घेणं योग्य नाही. मात्र या सगळ्यामध्ये सर्वात मोठं नुकसान झालं होतं ते त्या छोट्या मुलाचं, कारण त्याने आपल्या आईला कायमचं गमावलेलं असतं. अशा प्रकारे काही चुकीचे निर्णय, पैशाचा लोभ आणि चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास यामुळे 3 जणांचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. बाकी मित्रांनो, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच क्राईम स्टोरी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.